नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा बी फार्मसी तसेच फार्म डी हा जो कोर्सेस हे दोन कोर्सेस जे आहे, तर या कोर्सेसचे बघा कॅप रजिस्ट्रेशनला आणि ई स्क्रुनिटी थ्रू किंवा फिजिकल स्क्रुनिटी थ्रू डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सुरुवात झालेली होती. तर त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, 14 जुलै जी होती तर ती लास्ट डेट होती. त्यानंतर बघा या कोर्सेससाठी जी रजिस्ट्रेशन डेट असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे, तर ती आता एक्सटेंड केलेली आहे. म्हणजेच आपल्याला डेट जी आहे तर ती डेट वाढून भेटलेली आहेत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचविषयी याची जी डेट एक्सटेंड झालेली आहे तर त्याची माहिती बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या अंतर्गत ॲडमिशन नोटीस फॉर बी फार्मसी अँड फार्म डी फॉर ॲकॅडमिक इयर 25-26. दिस नोटीस ही जी नोटीस आहे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वरती माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र स्टेटचे विद्यार्थी तसेच ऑल इंडिया कॅन्डिडेट तसेच NRI-OCR जे स्टुडंट्स आहेत तर त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. आता यामध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी फी दाखवलेली आहे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशनची. तर ही फी जी आहे तर तुम्ही सुरुवातीला CETची एक्झाम दिलेली आहे, त्यावेळेस तुम्ही ही फी जी आहे तर ती फी भरलेली आहे. म्हणून आता परत तुम्हाला फी भरायची नाही. आता या ठिकाणी बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट्स फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. तर बघा या ठिकाणी 7 जुलैला सुरुवात झालेली होती, लास्ट डेट 14 होती. आता या ठिकाणी चेंज करून 21 जुलै 2025 ही डेट असणार आहे. आणि मग त्यानंतर बघा सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहे. ते झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस असणार आहे. तुम्ही जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे तर ते व्हेरिफिकेशन करण्यासाठी. त्यामध्ये दोन टाईप्स आहेत, ई स्क्रुनिटी थ्रू आणि एक आहे फिजिकल स्क्रुनिटी थ्रू. तर या ठिकाणी दोघांचे सेम डेट असणार आहे. 8 जुलैला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी आहे तर ती 22 जुलै 2025. म्हणजेच 21 जुलैला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी 21 जुलै असणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 22 जुलै 2025 ही डेट असणार आहे. तुम्ही फिजिकल स्क्रुनिटी जर ऑप्शन घेतला तुम्हाला FC सेंटरला जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे आहे. त्यानंतर मग बाकी जे आहे तर ते डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती 25/7ला लागणार आहे. आणि त्यामध्ये जर काही चेंजेस असेल तर ते तुमच्या नावामध्ये चेंजेस असू शकता किंवा मार्क्समध्ये चेंजेस असू शकता. तर ते एडिट करण्यासाठी म्हणजेच ग्रीव्हन्ससाठी 26 जुलै 2025 ते 28 जुलै 2025 या तारखेला तुम्ही तुमची माहिती जी आहे तर ती माहिती म्हणजेच नाव असेल किंवा मार्क्स जर चुकलेले असतील तर ते एडिट करू शकता. मग त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती 31 जुलै 2025ला लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण शेड्यूल जे आहे तर ते शेड्यूल आपण बघितलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जो बी फार्मसी तसेच फार्म डी हा जो कोर्सेस आहे तर या कोर्सेसचे रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोडसाठी डेट जी आहे तर ती डेट आपल्याला वाढून भेटलेली आहे. तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पण डेट आपल्याला वाढून भेटलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.